पुणे जिल्ह्यातील आळंदी वारकरी संप्रदायाची पवित्र भूमी, पण याच देवभूमीत एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे। येथील केळगाव हनुमानवाडी परिसरात एका 6 वर्षाच्या चिमुरडीसह 79 वर्षीय वृद्ध महिलेची निर्गुण हत्या करण्यात आली आहे। या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय। अज्ञात इसमाने घरात शिरून गाढ झोपेत असलेल्या 6 वर्षीय धनश्रीचा गळा आवळून खून केला, तर तिला सांभाळणाऱ्या 79 वर्षीय मंगल शिंदे यांच्या डोक्यावर वार करून त्यांचीही हत्या करण्यात आली। या घटनेच्या वेळी धनश्रीची आजी संगीता गवारी या इंद्रायणी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रात्रपाळी करत होत्या। घरात फक्त लहान मुलगी आणि वृद्ध महिला अशा दोघीच होत्या। आज सकाळी कामावरून परतल्यानंतर संगीता गवारी यांनी घरात प्रवेश केला आणि समोरच रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह पाहून त्यांचा थरकाप उडाला। मी नाईटला गेले होते रात्री 8 वाजता। मावशी का दिले पुरीला, म्हणलं मी चालले। मावशी म्हणले जा, नेहमी परमाने गेले कामाला। सकाळी 8 साडेआठला आले तर मावशी केला, आवाज नाही दिला म्हणून मावशीच्या घरी गेलं तर तिथं लॉक होतं। मग इकडं पाहिलं, माझा दरवाजा उघडा होता। मावशी केला तर काय आवाज नाही आला। मग मावशीला हाताला धरून आलं, इथं लागलेलं पाहिलं, पुरीला लागलेलं पाहिलं। मी बाहेर जाऊन आरडाओरडा केला। मग माझ्या पुरीला मावशीला धनाला कोणीतरी काहीतरी केलं, आणलं आणि मारलंय म्हणला। हो, फाशी व्हायला महिना रुपयाला, त्याला जगायचा अधिकार नाही। मी एवढीची मोठी केली तिला। जात होते बालवाडीला, आता पहिलेला आजच नाव टाकायला जायचं होतं। पहिलेला म्हणलं मी नाईटवरून आल्यावर आपण तुझं नाव पहिलेला टाकायला जाऊ। आणि काल चांगली वाचित होती, ते बघून म्हणलं आता तू चांगली शिकली, आता पहिलेला जा म्हणलं, हुशार झाले। ती रात्री मला म्हणली, आई तू नाईटला नको जाऊ, तू मला पाहिजे झोपायला। म्हणलं नाईटला बाळा सुट्ट्या देत नाही, उद्या मी घरीच आहे तुझ्यापाशी, आजचे दिवस झोप म्हणलं। ती मला म्हणत होती रात्री नको जाऊ नाईटला। मी गेल्यावर मला काय माहिती असं होईल। घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा सुरू केला। या दुहेरी हत्येमागचं कारण नेमकं काय आहे? चोरीच्या उद्देशाने हल्ला केला का, की जुन्या वादातून ही घटना घडली? या सर्व बाबींचा तपास सुरू आहे। आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास आम्हाला पोलीस स्टेशनला माहिती प्राप्त झाली की आळंदी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये केळगाव या ठिकाणची ठाकरवाडी म्हणून वस्ती आहे। या वस्तीमध्ये एक खुनाचा प्रकार आहे। त्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली असता यातील फिर्यादी जे आहेत संगीता दत्तात्रय केदारी, वय 41 वर्ष, ठाकर वस्ती, या त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत आणि या एका हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंगचं काम करतात। आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या मुलाची छोटी मुलगी 6 वर्षाची धनश्री ही राहण्यास आहे। आणि त्यांच्या शेजारी एक संगीता शिंदे नावाची 75 वर्षाची महिला एकटी वास्तव्य करते। तर ज्या फिर्यादी आहेत या फिर्यादी हाऊसकीपिंगच्या कामासाठी हॉस्पिटलला काल रात्री 8 वाजता गेलेल्या होत्या। आणि त्यांनी जी छोटी मुलगी आहे धनश्री ही जी संगीता शिंदे नावाची महिला आहे त्यांच्याबरोबर ती त्यांच्या घरामध्ये झोपलेली असताना रात्री कुणीतरी अज्ञात व्यक्तीने येऊन त्यांच्या डोक्यामध्ये कशाच्या तरी साह्याने मारहाण करून लहान मुलीचा आणि त्या वृद्ध महिलेचा खून केलेला आहे। सकाळी ज्यावेळेस फिर्यादी कामावरून परत आल्या आणि त्यांनी त्यावेळेस ते घरामध्ये गेल्यानंतर त्यांनी बघितल्यानंतर त्यांची घटना लक्षात आली। या संगीता केदारी नावाच्या ज्या महिला आहेत ह्या विवाहित आहेत। त्यांचे पहिले पती जे आहेत ते मयत झालेले आहेत आणि त्यांच्या मुलाची ती मुलगी आहे। आणि त्यांच्या घरामधून कोणतीही वस्तू चोरीला गेल्याचा आतापर्यंत आलेल्या चौकशीमध्ये निष्पन्न झालेलं नाही। पोलिसांनी घटनास्थळावर फॉरेन्सिक व्हॅन, आयकार आणि डॉग स्क्वॉड सगळे बोलून आम्ही चौकशी करत आहोत। अजून गुन्ह्याचा मोटिव्ह अजून लक्षात आलेला नाहीये, परंतु सगळ्या अँगलने त्याबाबत तपास करत आहोत आणि लवकरच त्याविषयी माहिती प्राप्त होईल। दरवाजा तुटलेला नाहीये, दरवाजा हा व्यवस्थित उघडा होता, फक्त लुटून घेण्यात आलेला होता।
यदा कदाचित दरवाजा उघडा राहिला असू शकतो किंवा मग कुणी आवाज दिल्यानंतर स्वतः यांनी दरवाजा उघडलेला असू शकतो. दोन्ही शक्यता आहे. त्या दोन्ही शक्यतेच्या अनुषंगाने आम्ही तपास करतो. माननीय सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिलेली आहे आणि पोलीस स्टेशनची टीम असेल, त्यानंतर क्राईमच्या टीम असेल, सर्व टीमला मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. आम्ही सगळे तांत्रिक विश्लेषण करून आणि सगळ्या पद्धतीने तपास करून या गुन्ह्याचा तपास करत आहोत. दरम्यान या घटनेमुळे आळंदी आणि परिसरात तीव्र संताप व्यक्त होतोय. ग्रामस्थांनी आरोपींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आळंदीत घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. पोलीस तपासात काय निष्पन्न होतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.